सगळे कुणाला बरं दिसलं नाही लगेच शेजाऱ्याकडे बघू नका, नाही दुसरे भाव किंवा लगेच भावकीकडे बघायला सुरू करतील लोक. सगळ्यांची भावकी सारखीच असते, ते काही इथले तिथले नाही. कुठल्याही गावाला जा, कोणाला विचारते म्हणजे आमची भावकी लय खरं. अरे तू बी कोणाचा तरी भाऊच आहेस की, दुसऱ्याला कसं नाव ठेवतो भावकी खराब म्हणून. अजून एक गोष्ट आहे महत्वाची, कोणती? तुम्ही जेवढे जेवढे मोठे होत जाल, जेवढे जेवढं तुमचं ऐश्वर वाढेल, जेवढे जेवढे तुमचं महाराज मान वाढेल, जेवढा तुमचा सन्मान वाढेल, तेवढे महाराज विरोधक वाढत जातात, तेवढे दुश्मन वाढत जातात. काहीच आणि दुश्मनी वाढण्यासाठी भांडणं, शत्रू वाढण्यासाठी भांडणंच करावं लागतात असं काही नियम नाही. फक्त तुम्ही यशस्वी व्हा, तुम्ही चांगले जगलात, ऑटोमॅटिक महाराज. अजून एक गोष्ट मला कळाली नाही आतापर्यंत एवढ्या वर्षामध्ये, जगात कुठेही जा तुम्ही, कुठेही जा जगामध्ये, शेजाऱ्याचं काय 36चा आकडा असते की मला हे अजून एक कळालं नाही. मी खूप बघितलं शेजाऱ्याचं. लगेच बघू नका एकमेकाकडे, असं काय करू नका. इथलं नाही सांगत मी तुम्हाला, जगात कुठेही जा तुम्ही, कुठेही घर बांधा महाराज, काही संबंध नसतं. एका गावचे नाही, एका तालुक्यातले नाही, एका जिल्ह्यातले नाही. आता आम्ही इथून तेलंगणातून जाऊन आळंदीला जाऊन राहिलो तर महाराज, तरी आमच्या नशिबाला महाराज तिथं आहेतच. कोणाचं काय बांधाला बांध नाही, घराला घर नाही, शेताला शेत नाही. पण काय भानगडे की काय कळलं नाही महाराज, काय भानगडे की कळलंच नाही महाराज. काय द्वेष असतो की शेजाऱ्याचा. माझं वाक्य नीट ध्यानात ठेवा. तुम्ही जसे जसे मोठे होत जाल तसं तसं महाराज शत्रू वाढत जातात, तसे तसे महाराज दुश्मन वाढत जातात. संत तर कुणाच्याच नादी लागत नाहीत, पण तरीसुद्धा त्यांना सुद्धा विरोध करणारे लोक जगात आहेत महाराज. नाथ महाराजांचं ऐश्वर, नाथ महाराज ते भावकीतल्या लोकाला सहन झालं नाही. त्याने सांगितलं म्हणले एक काम करा. का रे? काय? हे आपल्या नात्याची तर लय कीर्ती वाढायली म्हणले, लय मोठा होतंय म्हणले हे महाराज आपला. कोण म्हणलं? विशाल महाराज. कोण म्हणलं? हां, मोठ्याने म्हणा की. ते नाथ महाराजांची भावकी म्हणतो मी तुम्हाला. ते म्हणले हे आपला नात्या लयच मोठा होतोय म्हणले, लय लोक मानायलेत म्हणले ह्याच्याकडे, लय लोक पाया पडायला आलेत म्हणले ह्याच्याकडे, जरा बघू बरं याच्याकडे म्हणले. एका येवणाला पैसे दिले आणि सांगितले एक काम करा. काय? हे लय शांती ब्रह्म आहे ना, याला राग येत नाही ना, किती पाहिजे सांग. त्याला राग आला पाहिजे. त्याला काय उषा कळत नाही, पायत कळत नाही, येडीला सासरेसारखं माहेरीसारखं म्हणल्यासारखं कुणाचा अपमान करावं, कुणाबद्दल बोलावं, माणसाला कळलं पाहिजे. नीट लक्षात ठेवा, चांगल्या माणसाला बोलू नका. तुमच्याने चांगलं वागता येत असेल तर वागा, पण कुणाला नाव ठेवू नका. जर तुम्ही निस्वार्थ जगणाऱ्या माणसाला, चांगल्या माणसाला जर विनाकारण नाव ठेवाल तर त्याचं पाप तुमच्या डोक्यावर बसेल आणि ती भोग तुम्हाला भोगावं लागेल. म्हणून विनाकारण कुणाला आयुष्यात बोलू नये. देवाने दिलेली जीभ आहे, उचलली लावली टाळूला असं करू नका. विचार कानाचा डोळ्याचा 4 बोटाचा फरक आहे. कुणाबद्दल बोलताना 100 वेळेला विचार करत जा. ऐकलं नाही महाराज, शेवटी पानाचा विडा तोंडामध्ये घेतला. नाथ महाराज आंघोळ करून येत होते, नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला. नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला. नाथ महाराजांनी बघितलं. महाराज म्हणले जाऊ द्या, पडला असेल अंगावरती, चुकून झालं असेल. परत गेले, स्नान केलं, परत आले, परत थुंकला, पुन्हा गेले, पुन्हा आले, पुन्हा थुंकला. बालाजी पाटील किती वेळेस थुंकला? एकदा दोनदा? 108 वेळेस थुंकला. शेवटी काय झालं माहितीये का? शेवटी तुम्हाला सांगू का, शेवटी पश्चाताप हा होतच असतो. तुम्ही काहीच बोलू नका महाराज. शेवटी किती त्रास देऊन देणार महाराज. शेवटी त्रास देणारे थकले आणि शेवटी असं झालं, उपरती झाली, वाईट वाटलं, जवळ गेला, नाथ महाराजांचे पाय धरले. तुम्हाला सांगू, संत कुणाला म्हणतात? अरे परिसाला जर लोखंडाची कुऱ्हाड म्हणाली, हे परिस आमची सगळी जातच बुडून टाकायले. कोण 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 झोपले काय? कोण? परिस लोखंडाचं सोनं करतंय ना, ते परिस म्हणले लोखंड शिल्लकच ठेवत नाही, आमची जात बुडून टाकताय म्हणले. एक कुऱ्हाड म्हणली या परिसाचं डोकंच फोडतो. आता काय फोडतो? परिसाला खतम करतो, डोकं फोडतो. गेली कुऱ्हाडन परिसावर दणकीन हाणला. कशावर हाणला? जाऊ का घरला जाऊ मी? कशावर हाणला? कोणी हाणलं? कुऱ्हाडीने आपण स्वतः परिसावर ठोका हाणला. मला सांगा ते लोखंड राहिलं असेल आहे का नाही? मग अरे परिसाला मारायला जरी गेलं तरी परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं होतं. तसं संतांना त्रास द्यायला जरी गेलात तरी मात्र तुमचं कल्याण होतं. त्याला उपरती झाली, नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला, पण शेवटी पाय धरले, सांगितलं महाराज क्षमा करा. महाराजांनी काहीच केलं नाही, एक शब्द बोलले नाही, उलट त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. प्रसाद देऊनी
केले सुखी, डोक्यावरती मस्तकावरती हात ठेवला आणि प्रसाद देऊन त्याला सुखी केलं, याला म्हणतात संत. आणि हे जगावरती उपकार करण्यासाठीच येतात महाराज. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मला सांगा, सगळं जग आपल्यावर उपकार करते, आपणही थोडंसं उपकार केलं पाहिजे ना दादा. आपणही थोडंसं देत राहिलं पाहिजे. जेवढं आपल्या हातामध्ये बसते तेवढंच आपलं आहे, नाहीतर बाकी सगळं इथं ठेवून जायचं आहे. देत चला, दिल्याने वाढतं आणि जमा करून ठेवल्याने विष होतं. विठ्ठला 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 का ऐकलं का काय म्हणलं मी? देत चला, दिल्यानंतर आणि जमा करून ठेवल्यावर विष होतं. मग तुमच्याकडे जमा असलेले थोडे थोडे मला द्या कीर्तन संपल्यावर. असं करा, कारण का नुसतं जमा करून ठेवून ते विष होत असेल तर थोडं थोडं दिलं पाहिजे दादा. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. देत जाऊ महाराज, देत जाऊ, दिल्यानंतर वाढतं म्हणून दिलं पाहिजे. नाही जास्त करता आलं, तुका म्हणे फार थोडा तरी उपकार, थोडा तरी उपकार, तुझा भावा रे देव. तुका म्हणे फार थोडा तरी पण उपकार, तुझा भावा रे देव. तुझं बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज देत राहिलं पाहिजे, थोडं तरी उपकार करावं. आम्ही देत नाही असं नाही, देतो, पण ज्या गोष्टीचा आपल्याला फायदा नाही ती वस्तू दुसऱ्याला देतो आपण. लंगडी गाय बामणाला, फाटक्या नोटा महाराजाला. हे विशाल महाराजाला सत्ता संपल्यावर, मला नाही, मला विशाल महाराज. लंगडी गाय बामणाला, फाटक्या नोटा विनोद सोडून द्या. आपण देतो, पण जे जगाला कर नका देऊ तूप. होय ए मावल्यान, आमचं मावल्यांचं लय जीव बाबा त्या तुपातन, दह्यातन, दुधातन. वाढायला गेलं तरी महाराज टाकू का नको, टाकू का नको, चमचा पडू का नको. इथलं नाही, आमच्या तिकडलं, बॉर्डरच्या पलीकडलं. विनोद सोडा. मी काय सांगतो तुम्हाला, मी थोडा तरी नका देऊ तूप, पण कमीत कमी ताक तरी द्या. नका देऊ ताप, ताणेल्या जीवन वना माझी. कमीत कमी पाण्याचे तरी उपकार करा. देत चला, देत चला. संत हे देत राहतात महाराज, देत राहतात. पण महाराज संत उपकार करतात, तुम्ही सांगतात, मग काय सांगू त्यांचे उपकार. पण संतांनी नेमकं उपकार काय केले तुमच्यावरती सांगा. 10:30 वाजले. महाराज म्हणाले पहिले उपकार त्यांचे हे आहेत की ते आम्हाला काय करतात, ते जाग करतात. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती. काय करतात, जाग करतात. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता.
टाळी वाजवा टाळी वाजवा सर्वांनी सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल एका जनार्दनी आमच्या काय बाजाईल पिंगळा 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 माधवारी बोली बोलतो देखा पिंगळा माधवारी हो पिंगळा माधवारी बोली बोलतो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलतो देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलतो देखा पिंगळा माधवारी पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा टाळी वाजवा सर्वांनी 2 मिनिटं म्हणा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा हो पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा 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 वर्तमान खोटे बाई वर्तमान खोटे वर्तमान खोटे बाई वर्तमान खोटे वर्तमान खोटे बाई वर्तमान खोटे वर्तमान खोटे बाई एवढं जोरात पकवा तुम्ही नुसतं बांधून आणल्यासारखं बसला जरा टाळी तरी वाजवा कमीत कमी डुला तरी जरा कमीत कमी असं कसं एवढं आता कसं करावं लागेल आता मला जास्त बोलता बी येणं लय अवघड झालं हे बाहेर कीर्तन असतं का मग बघित तुमचा क्लास घेतला असता मी लय अवघड आहे जरा टाळी वाजवा सर्वांनी वर्तमान खोटे बाई वर्तमान खोटे वर्तमान खोटे बाई एक टाळी दोन्ही हात वरती करा सर्वांनी एक वर्तमान खोटे बाई हात वरती करा सर्वांनी ज्यांना ज्यांना हात त्यांनी वरती करा एक 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 हा एक हा वर्तमान बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेंना बोलू आम्ही हा हा वर्तमान खोटे लटकेंना बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेंना बोलू आम्ही वर्तमान ओ पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा अवगा 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 धांगड धिंगा 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 दातात दात मला घ्या ग कुणी दातात दात मला घ्या ग कुणी जय हो कुंकू घ्या कोणी काळा मनी 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 दाताचं नातवण घ्या कोणी दाताचं नातवण घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काळा मनी 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 वा एकदा विशाल महाराजांसाठी टाळ्या वाजवा सर्वांनी छान काय चाललं होतं आपलं संत जागा करतात आणि आपल्याला सांगतात पण आपण ऐकलं पाहिजे हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल कोण म्हणतात संत म्हणतात हे जर ऐकलं नाही मग दुसरं येईल कोण येईल ते काय पावडर घेऊन येणार नाही ते काय फेरंडवली घेऊन येणार नाही मग काय घेऊन येईल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल सरत शेवटी बा बांधून नेईल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा आणि एवढं करून जर तुम्ही ऐकलं नाहीच एका जनार्दनी आमचे काय बाजाईल एका जनार्दनी आमचे अरे आमचं काय जाणार आहे तुम्ही ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर तुमचं नुकसान आहे
आणि ही जागृती संत करत असतात महाराज आणि जाग करतात. उठा जागे व्हारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माता, चुकवेता जन्माच्या. कारण का क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माय आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे उळसा. राम राम स्मरा आधी, लाहो करा घाट घाला मूळ बंदी, सांडा वाहू घेऊ उपाधी, लक्ष लावू निराहा गोविंदिगा. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी 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 आधी.